नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 17 क आणि ब मध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवार कुमारी सोनवी अविनाश लाड आणि सौ प्रणाली लाड यांच्या प्रचाराला प्रचंड गती मिळाली आहे। मतांसाठी नाही, समाजासाठी, विकासाच्या पुढच्या पायरीसाठी हा स्पष्ट आणि सकारात्मक संदेश देत चारही शिवसेना उमेदवार धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह मतदारांच्या दारात पोहोचत आहे। नमस्कार, मी सोनवी अविनाश लाड, प्रभाग क्रमांक 17 मधली शिवसेनाची अधिकृत उमेदवार आहे। मी जर्नलिझममध्ये माझी डिग्री केली आहे आणि आता मी लॉचं शिक्षण घेते आहे। गेली 25 वर्ष माझे वडील श्री अविनाश शांताराम लाड यांनी या वॉर्डामध्ये नगरसेवक म्हणून लोकांची खूप सेवा केली आहे। तीच जबाबदारी आज त्यांनी मला सोपवली आहे। त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांचे संस्कार आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी इथे उभी आहे। मी खूप शिवसेना पक्षाचे पण आभार मानते आणि आपले जे जिल्हा प्रमुख आहेत किशोरजी पाटकर त्यांचे पण खूप आभार मानते की त्यांनी माझ्यामध्ये हा विश्वास दाखवला आणि मला ही उमेदवारी दिली। आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आज आपल्या ऑपोजिशनमध्ये जी लोक उभी आहेत तीच लोक आहेत ज्यांनी आपल्या वॉर्डात चाललेले अनेक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये इतके वर्ष अडथळे आणले आहेत। त्याच्यामुळे आपल्या लोकांना त्यांच्या घर तयार होण्यामध्ये एवढा विलंब झाला आहे। हीच लोक आज तुमच्याकडे मतं मागतायत, तर तुम्ही ह्याचा विचार करा मत देताना की तुम्ही कोणाला मत देताय आणि कसं होतंय ते। ठीक आहे, मला अजून हे बोलायचं आहे की आमच्या पॅनलमध्ये आम्ही 4 उमेदवार आहोत। किशोरजी पाटकर आहेत जे सातत्याने जिंकत आले आहेत, त्यांनी इतकं सारं काम केलं आहे। आमच्या पॅनलमध्ये प्रणाली अविनाश लाड आहेत जे आता दुसऱ्यांदा लढत आहेत, लोकांनी एवढं प्रेम दिलंय त्यांनाही। मी सोनवी अविनाश लाड प्रभाग 17 क मधून लढत आहे आणि दिव्याजी गायकवाड आहेत जे दुसऱ्यांदा आता परत निवडणूक लढवत आहेत। तर आमचा खूपच स्ट्रॉंग वेल एड्युकेटेड पॅनल आहे जे सातत्याने आणि प्रामाणिकपणे लोकांची इतके वर्ष सेवा करत आले आहेत। तर आता ही जबाबदारी आमच्यावर आहे आणि तुम्ही तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या। मी माझं तेच म्हणणं होतं पहिले की जे मी आणि माझं पूर्ण कुटुंब आयुष्यभर इथेच राहिलो आहोत, तर आम्हाला लोकांच्या प्रश्न, त्यांच्या गरजा आणि त्यांना काय बदल हवेत ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत। या सगळ्या गोष्टी आम्ही कोणत्या कागदावरून वाचल्या नाही आहेत, ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून माहीत आहेत। तर आम्हाला त्यांना कसं फाईट करायचं आहे, त्यांचे सोल्युशन्स कसे आणायचे आहेत हे आम्हाला माहीत आहे। गेले 5 वर्ष तो गॅप पडला आहे, त्याच्यासाठी भरपाई करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती खात्री आणि आश्वासन मी तुम्हाला देते की आम्ही काहीच कमी सोडणार नाही। नमस्कार, मी प्रणाली अविनाश लाड, पॅनल नंबर 17 ब मधून कॉन्टेस्ट करत आहे आणि मी ऑलरेडी एक टर्म माझं कंप्लीट केलेलं आहे आणि त्या टर्ममध्ये मी आमच्या प्रभागामध्ये मुलांसाठी चौपाटीवरती मिनी ट्रेनचं ते एक कन्सेप्ट आणलेलं ते आणि त्याच्यासोबत आपलं मिनी शिशोरचं जे डेव्हलपमेंट होतं त्याच्यामध्ये अजून भर करण्याचा प्रयत्न केलं आणि त्याच्यामध्ये आमच्या वॉर्डच्या सिनियर सिटीजन लोकांनी खूप सहयोग दिलाय। त्याचप्रमाणे आपलं नेहमीचं तर ते असतंच, रोड चांगले पाहिजेत, फुटपाथ चांगले पाहिजेत, लाईटचा प्रश्न असेल, आपलं कचऱ्याचा प्रश्न असेल, तर ते सातत्याने आपलं जसं आम्हाला कॉल येईल ते आम्ही 24/7 त्या कॉलला आम्ही रिस्पॉन्ड करून त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतोच। आणि आता पुढे म्हणजे आपले आता 5 वर्षात भरपूर काम रखडलेले आहेत। आता पण भरपूर लोकांचे तेच प्रश्न आहेत। आता फुटपाथचे कंडिशन तुम्ही बघत असाल तर खूप खराब झालेत, ते करायचे आहेत। आता मी ज्या प्रभागामधून आहे ब मधून, तिथे लोकांचं प्रश्न मेन रिडेव्हलपमेंटचा आहे। त्याच्यामध्ये त्या लोकांचे स्वप्न, घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न नक्कीच करेन। आणि आणखीन नवीन कन्सेप्ट जे असतील, आता आपल्या याच्यामध्ये हे आपलं बर्ड्सचं सँच्युरी तिथे झालेलं आहे मिनी शिशोरवरती। आपल्या प्रभागामध्ये जेवढं ग्रीनरी आणता येईल ते त्याचा आमचा प्रयत्न असेल आणि बाकी आपल्या वॉर्डमध्ये भरपूर ठिकाणी सिनियर सिटीजन्स लोकांना काय रिक्वायरमेंट असतात, मग ते आम्ही त्यांना रिस्पॉन्ड करून त्यांची मदत करतो। असं भरपूर मेनली तर मोस्टली लोकांचे प्रश्न तेच असतात, पण आमचा संकल्प आहे की आपल्या प्रभागामध्ये नवी मुंबई तर होणारच, पण माझ्या वॉर्ड प्रभाग नंबर 17
त्याच्यामध्ये चांगल्या आपल्या योजना असतील पालिकेचे ते आम्ही इथे राबवण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या इथे महिला आता खूप पुढे येऊन नवीन नवीन बिझनेस करायला सुरुवात केलेत. कोविडमुळे ते खूप प्रयत्न करून त्यांनी नवीन नवीन आपले स्वतःचे बिझनेस, मग त्यांना सपोर्ट करून त्यांना असं म्हणजे खूप हेल्प करून आमच्याकडून पालिकेकडून जे शक्य होईल ते त्यांचं कसं पुढे त्यांचं बिझनेस चांगलं करता येईल ते माझा प्रयत्न ते असेल. पण या टायमाला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 100% बदल घडणार आहे. शिवसेनेचा भगवा या महापालिकेवर फडकणार आहेत. कारण या टायमाला शिवसेनेचे 56 नगरसेवक यांना इलेक्शनमध्ये उभे राहिलेले आहेत आणि सगळे स्ट्रॉंग कॅन्डिडेट त्या ठिकाणी आहेत. शिवसेनेचे जे नगरसेवक त्यांनी सातत्याने प्रत्येक ठिकाणी काम केलं. तुम्ही जर म्हणाला असाल की गेल्या 11 वर्षानंतर हे इलेक्शन होते, पण 11 वर्ष इलेक्शनाच्या काळामध्ये मध्ये कोविडचा काळ आला होता. त्या कोविडच्या काळामध्ये जर कोणी काम केलं असेल तर शिवसेनेच्या ह्याच नगरसेवकांनी काम केलं होतं आणि त्याचा फायदा शिवसेना पक्षाने होईल. आणि सगळ्यात जास्त फायदा आमचे जे सगळ्यांच्या महाराष्ट्राचे जे लाडके भाऊ आहेत एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांनी भरभरून प्रेम आमच्या शिवसैनिकांवरती केलं आहे. त्यांचा मतांचा जो प्रवाह आहे, त्यांचा मतांचा जो आशीर्वाद आहे तो सर्व आमच्या उमेदवारांना मिळणार आहे. तर मला लाडक्या बहिणीसुद्धा त्यांचाही मोठा वाटा हे आमच्या जिंकण्यामध्ये असणार आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणी खूप वेगळं नवी मुंबईमध्ये परिवर्तन घडण्याचं काम लाडक्या बहिणी करणार आहेत. कारण एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतायत, समाजामध्ये जी गरज आहे ते देणारे आहेत, ते घेणारे नाही आहेत. आणि त्यांनीच नवी मुंबईकरांना खूप काय दिलेलं आहे. जे वॉटर मीटर गटार होत असतात त्याच्या पलीकडे जाऊन आता त्यांनी 2 धरणं, जी पुढची गरज आहे काळाची धरण 2 धरणं त्यांनी घेतलेले आहेत. एफएसआयचा प्रश्न असेल ते एफएसआय त्यांनी आणून दिला. घरं होणार पण घरं कधी झाली नाहीत. पण एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर त्यांनी तो एफएसआयचा प्रश्न सोडवला. आज लोकांची घरं होत आहेत. आज आमच्या प्रभागामध्ये आम्ही या 17 प्रभागामध्ये आम्ही लढत असताना आमचे सगळे नगरसेवक हे सगळे हायली क्वालिफाईड आहेत आणि सातत्याने निवडून येणारे लोक आहेत. त्यामुळे आमच्या विरोधामध्ये जे आलेत त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाहीत. ते फक्त इलेक्शन आलं की उभे राहणं एवढंच त्यांचं काम आहे. पण मला त्यांना सांगायचं आहे, जे आमच्यावर झालेत, ज्याने आमची घरं थांबवली, ज्याने रिडेव्हलपमेंटला विरोध केला, ती आज तुमच्या दारामध्ये मतं मागायला येतात. त्या सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे की यांच्यावरती लक्ष ठेवा. ही जी लोक आहेत ही तुमची घरं अडवणारी होती. ही जी मतं मागायला येतात तर त्यांना जाब विचारा, ज्यावेळेला माझं घर अडवलं होतं तेव्हा तू कुठे होतास? जेव्हा आम्ही कोविडच्या काळामध्ये सातत्याने हाक मारत होत्या, कोण उपलब्ध होत नव्हते, तेव्हा आमची दिव्या गायकवाड असेल, अविनाश लाड असेल किंवा किशोर पाटकर असेल, माझी स्वतः मुलगी सोनवी लाड हिने पेशंट नेलेले आहेत त्या काळामध्ये. म्हणजे आम्ही त्यावेळेला भेदभाव न करता आमच्या घरातल्या लोकांनी सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि कामाचे लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आमच्या पॅनलला भरघोस मताने लोक निवडून देतील, त्याबद्दल आम्हाला वाद नाहीये. आणि लोकांना आवाहन करतो, शिवसेनेच्या पाठीमागे एकदा परिवर्तन करून बघा. नवी मुंबईचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्या सगळ्या नम्र विनंती, धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि आमच्या संपूर्ण पॅनलला प्रभाग क्रमांक 17 निवडून द्या. त्याचप्रमाणे नवी मुंबईतल्या सर्व धनुष्यबाणे बटन दाबा आणि नवी मुंबई महानगरपालिका भगवा फडकवा, एवढे म्हणजे सगळ्यांना करतो. सर, पण आता सध्या जे आता पॅनल सिस्टम आलेली आहे, कुठेतरी जनता देखील कन्फ्युज झालेली आहे. तर त्यामुळे तुम्ही काय होणार? मी जनतेला सांगणार आहे की त्या कन्फ्युज होण्याचा विषय बरोबर की प्रत्येक वेळेला आम्ही एक मतदाराचं लढवतो. आता 4चं पॅनल झालंय, पण आम्ही आता त्या ठिकाणी लोकांना नागरिकांना कसं करायचं त्याचं आम्ही त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम चालू केलेलं आहे. आमचे व्हिडिओ जात आहेत, आम्ही दारादारामध्ये जातोय आणि आम्ही डोर टू डोर जाऊन प्रत्येकाला समजवते कसं मतदान करायचं आहे. त्यामुळे लोकांना आता समजत चाललेलं आहे. आणखीन 2 दिवसात पिक्चर क्लिअर होईल. लोकांचे संभ्रम निर्माण, जो संभ्रम आहे तो सगळं निघून जाईल आणि बिनधास्तपणे सर्व धनुष्याचं बटन दाबतील, यात शंका नाही. युती बघा, सरकार युतीमध्ये आहे, युती पुढे होणार आहे. ते वरिष्ठाचे निर्णय आहेत, आम्हाला त्याचे काही प्रॉब्लेम नाही. युती झाली तरी चालेल. आणि जसं आता मी म्हणतोय फ्रेंडली लढतोय, उद्या युती झाली, युतीमध्ये राहू, काय अडचण नाही आम्हाला. थँक्यू. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.